नमस्कार. व्यासपीठच्या 94व्या कार्यक्रमाला आज इकडे उपस्थित असलेल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. आपण सगळे नेहमीच या कार्यक्रमाला येणारे आहात. याच्या आधीचा व्यासपीठचा कार्यक्रम एप्रिल महिन्यात झाला होता. जादूचे प्रयोग झाले होते इथे, पण त्याच्यानंतर आजपर्यंत कार्यक्रम काही कारणांनी होऊ शकले नव्हते. तर 8 महिन्यांच्या विश्रांतीनंतर आपण व्यासपीठ परत आजपासून सुरू करतोय. बरीचशी मंडळी इथे पहिल्यापासून येणारी आहेत, त्यामुळे आजचे जे आपल्याला वक्ती म्हणून जी व्यक्ती उपलब्ध झाली आहे ती आपल्या घरातलीच आहे, सगळ्यांना माहितीच आहे. अपर्णा बेडेकर आज आपला कार्यक्रम इथे सादर करणार आहे. अपर्णाला मी विनंती करतो की तू स्टेजवर बसून घ्यावं. आजचा आता म्हटलं तसं 94 कार्यक्रम आहे आपल्या इथे. खूप वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यानं झाली आहेत आपल्याकडे, गाण्याचे कार्यक्रम झालेत, माहितीपर कार्यक्रम झालेत. खूप वेगवेगळे विषय आपण इथे बोलले गेलेत. खूप चांगले मान्यवर वक्ते, चांगली गायक आपल्या इथे सादर करून गेलेले आहेत. ह्या सगळ्या गायक मंडळींची किंवा कार्यक्रम सादर करणाऱ्यांची ओळख करून देण्यासाठी दरवेळेला अपर्णा इथे उभी असते आणि ती सगळ्यांची ओळख करून देते. तर आज तिला म्हटलं तू आज व्याख्यान करणार आहेस, तर तुझी ओळख मी करून देतो, कारण नाहीतर अशी ओळख तुम्हा सगळ्यांना करून देण्याचा वेळ मला तरी कधी मिळणार असं म्हणून मग थोडंसं मी तिची ओळखच करून तुम्हाला देतो. तसे बरेच जण पहिल्यापासून ओळखतात. आज आमच्या पाटीलबाई आलेल्या आहेत, त्या आम्हाला शाळेपासून आम्हाला दोघांनाही ओळखतात. तर शिक्षणाने PhD पर्यंत शिक्षण झालेलं आहे. पहिल्यांदा MA मराठी करताना मुंबई विद्यापीठामध्ये गोल्ड मेडलिस्ट होती आणि त्याच्यानंतर समर्थांच्या स्फुट साहित्यामध्ये त्यांनी PhD तिने केलं आहे. PhD प्रबंधाला सुद्धा सर्वोत्कृष्ट संत साहित्य प्रबंधाचा पुरस्कार मिळाला आहे. आपल्या इकडच्या कार्यक्रमांचं जसं सूत्रसंचालन केलं आहे, तसं बाहेर अनेक कार्यक्रमांचं, शेकडो कार्यक्रमांचं सूत्रसंचालन तिने आतापर्यंत केलेलं आहे. व्याख्यानं सुद्धा आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी, म्हणजे नुसतं मुंबईत नव्हे, महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आणि तसं परदेशातही तिची 2 व्याख्यानं झालेली आहेत. म्हणजे मुलाखती वेगवेगळ्या मान्यवरांच्या घेण्याचं पण काम केलेलं आहे. त्यातली सगळ्यात मोठं सांगण्यासारखं म्हणजे दुबईमध्ये अखिल भारतीय चित्पावन संमेलन भरलं होतं. तिथे काही मान्यवरांच्या मुलाखती घेण्याचं काम अपर्णाकडे होतं. लेखन विषयामध्ये फेसबुकवरती बरेच जण तुम्ही फॉलो करत असाल तिचं लेखन, परंतु तिच्या लेखांचं एक पुस्तक गेल्याच वर्षी जानेवारी महिन्यात प्रकाशित झालेलं आहे आणि वेगवेगळ्या नियतकालिकांमधनं रेग्युलर लिखाण चालू असतं. सामाजिक संस्थांमध्ये बऱ्याच ठिकाणी काम केलेलं आहे आणि अशा हे सगळं म्हणजे मी का आत्ता वेगवेगळ्या विषय बोललो, कारण अशा पद्धतीचे वेगवेगळ्या वक्त्यांची ओळख ही तुम्हाला इतके दिवस करून देते. तर त्यात मला आत्ता जेवढी जमली, जेवढी आठवली, तेवढी मी ओळख आत्ता अपर्णाची करून दिली. ह्याच्यापेक्षा जास्त ओळख बऱ्याच लोकांना आहे, परंतु मी आत्ता कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी ही एक ओळख करून दिली. मी बाबांना विनंती करतो की पुष्पगुच्छ देऊन अपर्णाचं स्वागत करावं आणि त्याच्यानंतर अपर्णा आपला आजचा जो विषय आहे तो सुरू करेल. खास नवऱ्याकडनं ओळख करून घेणं आणि इथे बोलणं ही खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी तर निश्चितच, कारण या व्यासपीठावर आजवर अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करत असताना वक्ता म्हणून पलीकडच्या बाजूला जाऊन बसणं नाही, तर वक्ता म्हणून इथे येऊन बोलणं ही माझ्यासाठी मला वाटतं 3री-4थी वेळ असेल आणि ही गुणग्राहकता माझ्या सगळ्याच घरच्या मंडळींमध्ये आहे. त्याचा मला खूप आनंद आहे, कारण घर की मुर्गी पुढचा अर्धा जो भाग आहे तो मी इथे बोलत नाही, कारण ते मला लागू नाही आहे. माझ्या घरच्या सगळ्याच मंडळींना मी करत असलेल्या अभ्यासाबद्दल
एक आत्मीयता आहे, एक विश्वास आहे आणि त्यामुळे इतक्या चांगल्या ठिकाणी आपल्यासारख्या चांगल्या वक्त्यांच्या श्रोत्यांच्या समोर बोलण्याची ही संधी मिळणं ही माझ्यासाठी खरंच खूप छान गोष्ट आहे. समर्थांचा प्रपंचबोध किंवा खरं तर या विषयाची सुरुवात मी अशी केली होती की समर्थांचे कुटुंबविषयक विचार, नक्की कुटुंब म्हणून खरं तर ते बाहेर पडले होते देश सावरण्याकरता किंवा विश्वचिंतेकरता, पण हे सगळं करत असताना त्यातले काही जे मूलभूत घटक आहेत कुटुंबासारखे, त्याबद्दल त्यांचा विचार काय होता हे समजून घेण्याकरता एक अभ्यास करत होते मी आणि त्या अभ्यासातून मला जे काही सापडलंय ते आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते. आजचा दिवसही खरं तर खूप चांगला आहे अशा करता की आपण कुठे आहोत याचं एक सिंहावलोकन करण्याचे जे वर्षभरातले जे अनेक दिवस असतात, काही मोजके असतात खरं तर, अनेक नको म्हणायला, त्यातला म्हणजे आपला प्रत्येकाचा जन्मदिन आपण एक विचार करत असतो की 25व्या वर्षी मी कुठे होते किंवा कुठे होतो, 30व्या वर्षी काय झालं, 50व्या वर्षी काय झालं, एक प्रकारचं सिंहावलोकन माझ्याच मागच्या आयुष्याचं मी करत असते आणि त्यासाठी आपले हे काही दिवस महत्त्वाचे असतात. तसे अयन दिन जे आहेत ते हे असं अवलोकन करण्यासाठीचे महत्त्वाचे दिवस म्हणून सांगितले गेले. काय आहे अयन दिन? आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की नवीन वर्ष, इंग्रजी नवीन वर्ष सुरू झालं त्याच्यापूर्वी 22 डिसेंबर हा उत्तरायण सुरू होण्याचा दिवस असतो इंग्रजी तारखेप्रमाणे. त्याप्रमाणे उत्तरायण सुरू झालं, दक्षिणायन हळूहळू संपत जाईल, उत्तरायणाची सुरुवात झाली, मकर राशीत सूर्य प्रवेश करतो, त्याला संक्रांत असं म्हणतात आणि ती संक्रांत सुद्धा नुकतीच होऊन गेली. हे उत्तरायण, हे दक्षिणायन, ह्याच्यासारखा एक अजून एक शब्द आपल्याला आठवतो, तो म्हणजे रामायण. यातला मुख्य मूळ धातू आहे तो आहे अयन. अयन म्हणजे ठरलेल्या मार्गावरती पुढे जाणं. सूर्याला एके ठिकाणी खंबीरपणे मानून पृथ्वी त्याच्या भोवती जी पूर्ण 365 दिवसाची प्रदक्षिणा करते, त्या प्रदक्षिणेमधला दक्षिण भाग हा दक्षिणायनाचा असतो आणि उत्तर भाग हा उत्तरायणाचा असतो. आणि पृथ्वीच्या सोबतीने खरं तर तुम्ही आम्ही सुद्धा दक्षिणायन आणि उत्तरायण असं करत असतो. आणि मकर राशीत सूर्य गेल्यानंतर ही संक्रांत येते. आपण कुठे आहोत? आपण असं काही, जसं रामायणामध्ये सांगितलं गेलं की राम जिथे जिथे गेला, राम जेव्हा अयोध्येत होता, राम जेव्हा वनवासात होता, राम जेव्हा लंकेत होता, त्या प्रत्येक कांडाचं जे अयन आहे, रामाचं जे पुढे पुढे जाणं आहे, त्याला रामायण म्हटलं गेलं. आणि पृथ्वीच्या या प्रवासाला दक्षिणायन आणि उत्तरायण असं म्हटलं गेलं. तसं म्हटलं तरी हा खूप एपिक डिमेन्शन्स आहे. इतकं काही आपण आपल्या साध्या सोप्या सरळ सामान्य आयुष्यामध्ये इतकं काही मोठं अयन करत नसतो, पण निदान माझा प्रवास योग्य दिशेने चालला आहे का, माझं पाऊल सुद्धा ठरलेल्या मार्गावर योग्य दिशेने पडतंय का, माझा प्रवास हा असाच चांगल्या मार्गाने होतोय का, हे तपासण्याचे काही दिवस असतात. त्यातले हे अयन दिन आहेत असं म्हटलं गेलं. आणि तर ह्या आवाज ऐकू येत नाहीये? आता येतं? त्यामुळे ह्या अयन दिनाच्या शुभमुहूर्तावर किंवा जसं आपण रामायणाचा आत्ता विचार केला, 5 दिवसांनी होणाऱ्या राम जन्मभूमीवरती रामाचं प्रत्यक्ष स्थापना होण्याच्या सुदिन जेव्हा येतोय, या अशा पर्व काळामध्ये ही मला बोलण्याची संधी, ही सुद्धा माझ्यासाठी खूप छान गोष्ट आहे. त्यामुळे मी माझ्या विषयाला सुरुवात करते. समर्थांचा प्रपंचबोध किंवा समर्थांचे कुटुंबविषयक विचार असा माझा आजचा विषय आहे. या विषयाकडे जाण्यापूर्वी मला तुम्हाला 3 महत्त्वाचे विचार समर्थांच्या साहित्याकडे जाण्यापूर्वी आपल्या मनात झिरपू द्यायचे. पहिली गोष्ट म्हणजे आपण एक कुटुंब चालवत असतो, आपण त्या कुटुंबाचा एक भाग असतो. उदाहरणार्थ, मी अपर्णा बेडेकर, मी बेडेकर कुटुंबाचा एक भाग आहे, मी त्याची सदस्य आहे, मी त्या कुटुंबात राहणारी एक व्यक्ती आहे. माझी ओळख ही इतकी असणं आणि यापेक्षा अधिक मी जाणीवपूर्वक, मी हेतुपुरस्सर नुसतीच सदस्य न राहता मी काही विशेषज्ञ म्हणून त्या कुटुंबासाठी काही करते का,
हा विचार खूप महत्त्वाचा वाटतो मला. म्हणजे असं एखाद्या छोट्या उदाहरणाने मी तुम्हाला ही गोष्ट पटवून देते. समर्थांचे खूप छान शब्द आहेत. धबाबा लोटल्या धारा धबाबा तोय आदळे, असं शिवथरघळीतल्या एका धबधब्याचं वर्णन करताना समर्थांनी सांगून ठेवलं होतं. धबधब्यातलं पाणी हे कुठल्याही प्रकारे हेतुपुरस्सर जाणीवपूर्वक असं कशाही पद्धतीने ते वाहत नसतं. उंचवरनं ओघळणाऱ्या घरंगळणाऱ्या पाण्याला जेव्हा उतार मिळत जातो तेव्हा ते यदृच्छया ते त्याच्याच पद्धतीने वाहत जातं. त्याचे ओढे नाले असं बनत बनत ते फायनली समुद्राला जाऊन मिळतं आणि गोडं पाणी खारट पाण्यात संपून जातं. त्याचा गोडेपणाचा मूळ गुणधर्म सुद्धा नष्ट होतो. पण हेतुपुरस्सर जाणीवपूर्वक जर का त्या धबधब्याच्या खाली एखादं विद्युत जनरेटर फिरवलं, टर्बाईन म्हटलं की पटकन लक्षात येईल. सुंदर शब्द आहे मराठी, विद्युत जनरेटर. हेतुपुरस्सर जाणीवपूर्वक जर अशा धबधब्याच्या खाली जर का टर्बाईन फिरवलं गेलं तर मात्र त्याच्यातनं ऊर्जेची निर्मिती होताना दिसते. तसं आपण आपल्या कुटुंबामध्ये आला दिवस आणि गेला दिवस असा फक्त उतरंडीला लागल्यासारखं पाणी जसं वाहतंय तसं वाहत चाललोय की आपण हेतुपुरस्सर जाणीवपूर्वक काळजीपूर्वक या कुटुंबामध्ये काही ऊर्जेची निर्मिती होते का हे जर का तपासत असू तर खूप चांगली गोष्ट आहे. पण नसू तर तसा विचार करायला काही हरकत नाही. दुसरी गोष्ट अशी, ठीक आहे की जाणीवपूर्वक एक काय म्हणायचं सदस्य म्हणून नाही पण विशेषज्ञ म्हणून मला एक भूमिका माझ्या कुटुंबामध्ये निभावायची. मला विशेषज्ञ होणं म्हणजे काय? आता एक विचार करूया की मला जर का इंजिनिअरिंगचं शिक्षण घ्यायचं आहे तर विशेषज्ञ म्हणून मला त्या विषयाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा लागेल, BE ची डिग्री घ्यावी लागेल. मला मेडिकलच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन MBBS ही डिग्री घ्यावी लागेल जेव्हा मला विशेषज्ञ म्हणून मी डॉक्टर म्हटले जाईल. अशा प्रकारे विशेषज्ञ होण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे काहीतरी अभ्यासक्रमाची आणि तो अभ्यासक्रम पूर्ण करून त्या विषयातली मान्यता प्राप्त अशी पदवी मिळवण्याची गरज असते. आता आपण जर का ठरवलं की आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला विशेषज्ञ व्हायचंय असं जर का आपण ठरवलं तर यासाठी काही अभ्यासक्रम असतो का? यासाठी कुठली पदवी प्राप्त करावी लागते का? म्हणजे मला या कुटुंबात कोणाची तरी बायको व्हायचंय, कोणाची तरी सून व्हायचंय, कोणाची आई व्हायचंय, मामी व्हायचंय, मावशी व्हायचंय, जे काही व्हायचंय, या सगळ्या विशेषज्ञ म्हणून भूमिका जर का मला बजावायच्या असतील तर त्यासाठी काही अभ्यासक्रम असतो का? त्यासाठी काही कुठली पदवी प्राप्त करावी लागते का? याचा विचार आपण कधीतरी केलेला नसतो पण तो करायला हरकत नाही. अजून एक तिसरी गोष्ट, हा सगळा कुटुंबविषयक विचार प्रपंचबोध म्हणून याच्याकडे बघून मग आपण समर्थ त्याबद्दल काय सांगतात त्याच्याकडे जाऊया. तिसरी गोष्ट अशी की आज आपण सगळेजण माझ्या समोर बसलेले आपल्यापैकी अनेक जण मला माहिती आहेत की अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये आपण काम करतोय, सामाजिक संस्थांमध्ये काम करतोय, राजकीय संस्थांमध्ये काम करतोय, कितीतरी जण आपल्यापैकी वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करतायत. पण आता माझी आवड, माझा पिंड ओळखून जर का मी एखाद्या संस्थेला सांगितलं की राजकीय संस्था हा माझा पिंड नव्हे, मी तिथे नाही येऊ शकत, तर त्या बाबतीत तिथे काम करायचं की नाही करायचं या बाबतीतलं स्वातंत्र्य मला असतं. आपण त्याला मराठीत माझा चॉईस आहे असं म्हणतो. हल्ली बरेच शब्द मराठी रुळलेत आपल्या बोली भाषेमध्ये म्हणून तसं सांगते की माझा चॉईस आहे. राजकीय विषयात मला काही स्वारस्य नाही आणि मी नाही येऊ शकत. दुसरी गोष्ट अशी, एखाद्या सामाजिक संस्थेमध्ये मला काम करायचंय पण माझ्या वेळेच्या उपलब्धतेनुसार मी जर का सांगितलं की मी फक्त 2 तास दिवसाचे तुमच्याकडे कामाला येऊ शकते, याचा अर्थ मी त्या संस्थेतली माझी उपस्थिती, माझं दायित्व हे 24 तासातल्या 2 तासावरती आणलंय. इतकं कमीत कमी करून मी तिथे काम करणार आहे. हे सगळं सांगण्याचा उद्देश असा मंडळी की माझ्या जीवनाच्या, म्हणजे तुमच्या माझ्या जीवनाच्या पहिल्या श्वासापासून ते आपल्या अंतिम श्वासापर्यंत आपण ज्या कुटुंब संस्थेचे घटक आहोत, ज्यामध्ये आपल्याला निर्णयाचं स्वातंत्र्य नाही आहे किंवा मी 2 तासच या कुटुंबाचा भाग आहे, उरलेले 22 तास मी तुमचा भाग नाही आहे, अशा कुठल्याही पद्धतीचं आपल्याला स्वातंत्र्य नाही आहे.
किंवा मी या संस्थेत काम करत नाही जसं म्हटलं तसं कुटुंब संस्थेची मी भाग नाहीये किंवा मी महिनाभरच आहे पुढचे 11 महिने नाहीये असं म्हणण्याचा आपल्याला कुठलाही चॉईस देवाने ठेवलेला नाही. त्यामुळे कुटुंब संस्था ज्याचा भाग म्हणून आपण आपल्या आयुष्याच्या पहिल्या क्षणापासून ते अंतिम क्षणापर्यंत ज्याचा भाग आहोत, ती कुटुंब संस्था आपल्यासाठी किती महत्वाची आहे याचा विचार तुम्ही आम्ही प्रत्येकाने करायला हवा. आणि म्हणून अशा महत्वाच्या संस्थेतलं आपलं जे उत्तरदायित्व आहे, आपण त्याच्यासाठी एखाद्या विद्युत जनित्र फिरल्यानंतर जी ऊर्जेची निर्मिती होते तसं तिथे विशेषज्ञ बनून काम करायची गरज आहे. आणि मग त्याच्यासाठी एखादा अभ्यासक्रम कुठला असेल याचा विचार करण्याची तरी गरज आहे असं मला वाटतं. यासाठी कुठलाही अभ्यासक्रम नाही हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. पण मग आपलं जे अयन आहे या कुटुंबातलं, आपली जी काही भ्रमंती आहे, आपलं जे काही उत्तरदायित्व आहे ते योग्य दिशेने चाललंय का, बरोबर चाललंय का हे जर का तपासायचं असेल, आपली दिशा योग्य आहे का हे जर का तपासायचं असेल, तर आपल्याला माहित असेल महाभारतामध्ये एक प्रसंग येतो. यक्ष प्रश्न नावाचे ते प्रश्न आहेत. आणि त्यातला एक खूप महत्वाचा प्रश्न असा आहे की यक्ष युधिष्ठिराला विचारतो, को दिक, दिशा कोणती? जर का दिशाहीन प्रवास करायची वेळ आली, मार्ग सापडत नाहीये, दिशा सापडत नाहीये, योग्य दिशा आहे की नाही, चुकीची दिशा याचा निर्णयही करता येत नाहीये, कुठल्याही प्रकारे दिशेचं कुठलंही साधन माझ्या जवळ नाहीये, तर मग दिशा कुठली करायची? तर युधिष्ठिराने त्याला उत्तर इतकं समर्पक दिलंय. को दिक या प्रश्नाचं उत्तर युधिष्ठिराने दिलं, संतोदिक. संतांनी जी दिशा चालली, संतांनी ज्या मार्गाने प्रवास केला, थोरा मोठ्यांनी जो मार्ग अनुसरला, मार्गाधारे वर्तावे विश्व मोहरे लावावे, अलौकिकानो हावे लोकांप्रती, जसं समर्थांनी सांगून ठेवलं, जसं महाभारतात सांगून ठेवलं, माऊलींनीही तेच सांगितलं की मार्गाधारे वर्तावे. आजवर मोठी लोक ज्या मार्गाने गेलेत तो मार्ग जर का तुम्ही अनुसरलात तर मात्र तुमचं अयन, तुमचा प्रवास हा निश्चित चांगल्या मार्गाने होईल, यात काही शंका नाही. तर मग आता समर्थांच्या साहित्याकडे जाऊया. समर्थांनी कसा केला असेल कुटुंबाचा विचार, समर्थांनी कसा केला असेल प्रपंच बोध. आपल्या तुमच्या माझ्या सोयीसाठी आपल्याच हाताच्या 5 बोटांवरती मी काही विशिष्ट गोष्टींची स्थापना करणार आहे, आपल्या सोयीसाठी आणि आपल्याला लक्षात राहावं म्हणून. याकरता की समर्थांसारखे जे महामनस्क संत असतात किंवा जे अत्यंत मोठे विचारवंत असतात, ते काळाच्या 300 वर्षाच्या, 350 वर्षाच्या किंवा माऊलींसारखे विचारवंत 700 वर्षाच्या या मोठ्या काळावरती मात करून आपली तत्व, आपली प्रणाली, आपले ग्रंथ हे टिकवून उभे असतात. याचा अर्थ यांच्या सगळ्या विचारांना काहीतरी एक मागची पार्श्वभूमी असते आणि काहीतरी पुढे देण्यासाठी विचार असतो. अचानक कुटुंबाचा विचार समर्थांच्या मनात आलेला नव्हता. समर्थांनी सर्वप्रथम मनाचा विचार केला होता. आपल्या करंगळीवरती मी मनाची स्थापना करते. मनाच्या विचारानंतर समर्थांनी बलदंड अशा व्यक्तिमत्वाचा विचार केला होता. 3रा विचार होता कुटुंबाचा, 4था विचार होता सामाजिक उत्तरदायित्वाचा आणि 5वा विचार होता राष्ट्रविचाराचा. आणि मला सांगायला असं इतकी महत्वाची ही गोष्ट वाटतेय की आदिलशाही, निजामशाही, इमादशाही, बिदरशाही, कुतुबशाही असे बहामनी राज्याचे 5 तुकडे महाराष्ट्रभर आणि संपूर्ण भारतभर थैमान घालत असताना, सकळ पृथ्वी आंदोळली, धर्म गेला अशी परिस्थिती असताना, एक 12 वर्षाचा मुलगा राष्ट्र चिंतेकरता किंवा विश्व चिंतेकरता, आई चिंता करतो विश्वाची असं म्हणून बाहेर पडतो. आपल्याला माहित असेल तो प्रसंग की समर्थ 12 वर्षाचे असतानाच बोहल्यावरनं पळाले, आईला सांगून निघाले की मी आता राम कार्याकरता बाहेर पडतोय. पण ती विश्वचिंता केव्हा शक्य होती? जेव्हा बलदंड मन असेल. ह्या 5 निजामशाहीतल्या ह्या 5 सगळ्या शाह्या महाराष्ट्रभर हैदोस घालत असताना, अशा वेळेला मनामध्येच कुणाच्याही असे विचार येत नव्हते की इतक्या वर्षांचं हे जे परकीयांचं जोखड आहे ते मला झुगारून दिलं पाहिजे.
ज्या पारतंत्र्यामध्ये महाराष्ट्र राहतोय, निजामाची चाकरी करण्यात भले भले सरदार मनसबदार जर का त्याची चाकरी करण्यात जर का आपलं आयुष्य घालवत होते, कुणाच्याही मनात अशी शंका सुद्धा येत नव्हती की हे परकीयांचं जोखड. पहिली गोष्ट म्हणजे उधळून दिलं पाहिजे. हो, कृती तर नंतर झाली. मनच इतकं सक्षम नव्हतं, मनच इतकं बलदंड नव्हतं, मनच असा चांगला विचार करत नव्हतं. दुसरी गोष्ट अशी की व्यक्तिमत्वाचं काय, पिचलेलं मन घेऊन राहणारं एखादं व्यक्तिमत्व की त्याच्यामध्ये कुठलाही सारासार विचार नव्हता, विवेक नव्हता, बलहीन असा एक निसत्व झालेला समाज होता. मला सांगा, मन सुदृढ नाही, व्यक्तिमत्व कणखर नाही, व्यक्तिमत्व बलदंड नाही, तर काय करणार आहोत आपण कुटुंबाचा विचार, काय देणार आहोत प्रपंचाला बोध? आणि अशी जर का कुटुंब व्यवस्था ढासळलेली असेल तर कुठली आली राष्ट्रचिंता, कुठलं आलंय समाजाचं उत्तरदायित्व, आणि मग कसली विश्वचिंता? त्यामुळे मंडळी, मला जे सांगायचं आहे ते असं की समर्थांचा हा जो कुटुंब विचार आहे, समर्थांचा हा जो प्रपंचबोध आहे, त्याला मनापासून, मनाच्या सक्षमीकरणापासून, मनाच्या व्यक्तिमत्वाच्या कामापासून ते विश्वचिंतेपर्यंतचा असा सगळा परीघ त्याच्यात येतो. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळ आरंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वारवाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा. काय सांगितलं समर्थांनी मनाच्या श्लोकात? खरं सांगायचं तर समर्थांचे मनाचे श्लोक, मी माझ्या मुलीला नेहमी म्हणते, हे मनाचं उत्तम ब्युटी पार्लर आहे. ज्या पद्धतीने ब्युटीसाठीच्या ट्रीटमेंट्स ब्युटी पार्लरमध्ये जाऊन उपलब्ध असतात, तसं मनाला सुंदर करणारे, मनाला बलवान करणारे, मनाला तेजस्वी करणारे अनेक विचार ह्या मनाच्या श्लोकात येऊन जातात. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, गणपती कोण, शारदा कोण, ह्याच्याकडे मी जात नाही. या मनाच्या श्लोकांची जी महत्ता आहे ती मला तुम्हाला 2 श्लोकांनी सांगायची. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा. मी तिला नेहमी म्हणते की गमोपंथ का म्हटलं असेल समर्थांनी, क्रमोपंथ का नसेल म्हटलं? मंडळी, गमणं आणि क्रमणं ह्याच्यात खूप मोठा फरक आहे. क्रमणं ही त्या मानाने एक यांत्रिक क्रिया आहे. एखाद्या मशीनला एखादा प्रोग्राम लावून दिला आणि 1 मिनिटात, 1 तासात इतक्या प्रकारे त्याचं प्रोडक्शन व्हायला हवं असं जर का सेट करून दिलं तर त्याला काहीही वेगळा विचार करायला लागत नाही, ते आपलं त्याच्या मार्गाने काम करत असतं. पण समर्थ म्हणतात गमो पंथ अनंत या राघवाचा. समर्थ आपल्याला राघवाच्या पंथाला घेऊन जात आहेत. हा प्रवास जो काही आहे तो काही आपल्या मुंबई लोकलच्या चर्नी रोड ते बोरिवली सारखा लोंबकळत जाणारा प्रवास नाहीये. हा राघवाचा पंथ आहे. आणि राघवाच्या पंथाला जाताना एखादी सुंदर गुहा लागते, एखादा सुंदर प्रपात लागतो, आणि अशा ठिकाणी राहावं, थांबावं. हा जो यांत्रिकपणा आहे, जो पायांनी करण्याची क्रिया आहे, क्रमण्याची जी क्रिया आहे, ती सोडून हा प्रवास मनाने करावा, हा रमत गमत करावा. आपल्या आजच्या भाषेमध्ये टाइमपास नव्हे, पण तिथे थांबावं, ते एक प्रकारे तो थांबा घ्यावा आणि राघवाचं चिंतन करावं असं सांगणारा, एक उपदेश करणारा श्लोक समर्थ पहिलाच सांगून जातात. अनेक म्हणजे मनाचं हे जे आजी पुढे आलात तरी चालेल, मनाला सक्षम करणारे, मनाला बलवान करणारे हे असे मनाचे श्लोक किती सांगावं त्याच्याबद्दल. बहु हिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी नातुडे हित काही, विचारे बरे अंतरा बोध विजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. अनेक श्लोकांबद्दल बोलता येईल इथे, पण मन बलवान करण्यासाठी समर्थ असं म्हणतात की बहु हिंडता सौख्य होणार नाही. मला एक आमच्या जवळच्या आजी माहिती आहेत. बहु हिंडता म्हणजे काय याचा विचार करूया. सोमवारी शंकराला जायचं, मंगळवारी देवीला जायचं, बुधवारी आणखीन कुठलं तरी देऊळ. मी त्यांच्याबद्दल उपहासाने बोलत नाहीये बरं का. गुरुवारी दत्त, शुक्रवारी परत देवी, शनिवारी मारुतीला तेल, रविवारी आणखीन काय असेल ते. मला उपहास करण्याचा, चिडवण्याचा माझा उद्देश नाही. समर्थांचं म्हणणं काय आहे एवढं फक्त आपण बघूया. बहुहिंडता सौख्य होणार नाही, शिणावे, फक्त क्षीण होईल, या पलीकडे काही होणार नाही. शिणावे परी नातुडे हित काही. समर्थ असं म्हणतात, या
मनाच्या पायऱ्या वेगवेगळ्या जेव्हा आपण चढत जातो, मनाला ताकद देणाऱ्या पायऱ्या, मनाला बलवान करणाऱ्या पायऱ्या, त्यावेळेला कुठेतरी केंद्रीभूत होण्याची गरज आहे. मनाला कुठेतरी एका ठिकाणी येण्याची, राघवाच्या पंथाला येण्याची गरज आहे. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर आपण प्राथमिक शाळेत असताना मराठी, इंग्रजी, हिंदी अशा भाषा शिकतो, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्रासारखे विषय शिकतो, विज्ञान शिकतो, गणित शिकतो. जेव्हा आपण ह्या सगळ्या शाळेतले सगळे विषय पार करून जेव्हा आपण महाविद्यालयात जातो, तेव्हा आपल्याला काही ठराविक विषय अभ्यासासाठी असतात. त्याच्यानंतर जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन आपण करतो तेव्हा त्यातला नेमका विषय निवडला जातो. आणि आता माझ्यासारखं PhD होताना तर मराठी या विषयातली PhD करताना सुद्धा फक्त समर्थांच्या स्फुट साहित्य हा इतका पिन पॉइंटेड विषय, असा नेमक्या विषयाचं अध्ययन मला करायला लागतं. सांगायची गोष्ट अशी किंवा एखाद्या गायकाच्या बाबतीत आपण म्हणतो, गाण्याच्या प्राथमिक परीक्षा देत असताना अनेक घराणी, अनेक राग, अनेक चिजा ह्या सगळ्या शिकल्या जातात. पण नंतर बिस्मिल्ला खानांसारखी जेव्हा मोठी लोक या क्षेत्रात मोठी होतात तेव्हा किराणा घराण्याचे गायक, बहु हिंडता सौख्य होणार आणि बाकीचे अनेक विषय त्यांनी सोडलेले असतात आणि एके ठिकाणी मनाला येऊन मनाला केंद्रीभूत करून केलेली क्रिया ही त्यांच्याकडे झालेली दिसते. त्यामुळे मनाला दृढ करण्याचे, मनाला सक्षम करण्याचे, मनाला बलवान करण्याचे अनेक प्रयोग या मनाच्या श्लोकांमध्ये दिसतात. सांगायची गोष्ट अशी की या करंगळीवर ज्याला स्थापन केलं त्या मनाचा विचार समर्थांनी प्रामुख्याने केला. दुसरा होता व्यक्तिमत्वाचा विचार. व्यक्तिमत्व कसं असावं असं म्हणतात समर्थ. आता 1200 सूर्यनमस्कार घातल्याशिवाय समर्थांना काय म्हणायचं की आपल्या संघटनेमध्ये लोक कमी मिळाले असं जर का कोणी म्हटलं तर त्याचं कारण हे असूच शकतं की 1200 सूर्यनमस्कार घातल्याशिवाय आणि जोर बैठका मारल्याशिवाय, शरीराची उपासना ही बलदंड शरीरासाठी केल्याशिवाय मात्र समर्थांकडे काही पर्यायच नव्हता. त्याच्याबद्दल नाही मी बोलत, पण दासबोध ही एक अशी गोष्ट आहे की व्यक्तिमत्व विकासाच्या अनेक पायऱ्या या दासबोधाच्या फक्त वाचनातनं कळू शकतात. समर्थ म्हणतात, म्हणजे खरं सांगायचं ना मंडळी, तर येथ बोलीला विशद भक्ती मार्ग असं समर्थांनी म्हटलं. दासबोध का लिहिला तर भक्ती मार्ग विशद करण्यासाठी लिहिला. पण खरं तर मला नेहमी असं वाटत राहिलं की ज्ञानेश्वरीपासून, तुकारामांच्या गाथेपासून, नाथांच्या 4 ग्रंथांपासून, नामदेवांचे अभंग, अनेकांचे भक्तिमार्गी ग्रंथ समर्थांच्या काळात येईपर्यंत उपलब्ध होते. म्हणजे महाराष्ट्राला त्यावेळेला भक्तिमार्ग विशद करण्याची तशी गरज नव्हती. पण भक्तिमार्गाच्या व्यतिरिक्त समर्थांनी जे काही सांगून ठेवलं त्यामुळे दासबोधाचं वैशिष्ट्य आपल्याला खूप प्रकर्षाने आणि वेगळं जाणवतं. समर्थ म्हणतात, अचूक शुद्ध लिहावे वाचावे नीटनेटके. व्यक्तिमत्वाच्या विकासाच्या पायऱ्या ह्या अचूक शुद्ध लिहिण्यापासून सुरू होतात. अचूक शुद्ध लिहावे वाचावे नीटनेटके, साकल्य अर्थ सांगावा यथातथ्य प्रचितीने. आधी नीट वाचायला शिकावं, नीट नेटकं वाचायला शिकावं, शुद्ध लिहायला शिकावं आणि मग साकल्याने जे काही वाचलं, जे काही लिहिलं त्याचा साकल्याने जेव्हा तुम्हाला अर्थ कळेल, यथातथ्य प्रचितीने, हा प्रचितीचा अर्थ जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्ही लोकांना सांगू शकाल. बोलावे न्याय नीतीने, बोलावे न्याय नीतीने, मर्यादा राखणे जनी. व्यक्तिमत्वाच्या किती पायऱ्या समर्थांनी सांगाव्या. तुमचं लिहिणं कसं असावं, तुमचं वाचणं कसं असावं, तुमचं यथातथ्य प्रचितीने जाणून घेणं म्हणजे काय, सांगावं कसं, अभ्यास करावा आधी, ताळबंद पाठांतरे. ही सगळ्या महंतांना केलेल्या या मोठ्या सूचना आहेत. नित्य नूतन हिंडावे, मरोन कीर्ती उरवावी. म्हणजे मंडळी, अगदी अचूक शुद्ध लिहावे पासून मरोन कीर्ती उरवावी. जरी तुम्ही इकडनं गेलात तरी तुमचं व्यक्तिमत्व असं असायला हवं. तुमचा सगळा कार्य जे काही असताना केलंय तुम्ही ते असं असायला हवं की तुमची कीर्ती या दिगंतरात राहिली पाहिजे. अशा एका सुंदर व्यक्तिमत्वाचा प्रवास कसा असावा हे सांगणारे अनेक दाखले समर्थ दासबोधात मांडतात. त्यामुळे मनाची सक्षमता, व्यक्तिमत्वाची कणखरता, तिसऱ्या ठिकाणी आहे कुटुंब. आता एक आपण बघूया, ज्या 5 बोटांवरती आपण या सगळ्यांची स्थापना करतोय त्यातले कुटुंब हे मधल्या बोटावर येते.
5 बोटांमधलं सगळ्यात उंच स्थान मधल्या बोटाला आहे. म्हणजे विचार केला तर कुटुंब व्यवस्था सावरणं, प्रपंचबोध करणं ही इतकी मोठी व्यवस्था आहे असं समर्थांना सांगायचंय. त्याच्यावर मी नंतर बोलते. पण अशा सुदृढ मनाला घेऊन, कणखर व्यक्तिमत्वाला घेऊन आणि कुटुंब व्यवस्था चालवल्यानंतर समर्थांनी समाजाच्या उत्थापनाचा विचार केला होता. समाज खूप विस्कळीत होता हो. समाज खूप विस्कळीत होता. म्हणजे अस्मानी सुलतानीची संकट त्यावेळेला महाराष्ट्रावर होती. पाहुणा घरी येतो तो जातच नाही. काय समर्थांनी वर्णन केलेत. किती गुजरिणी ब्राह्मणी भ्रष्ट विल्या, किती शामुखी जाहजी पाकविल्या, किती देशांतरी त्या विकिल्या, किती सुंदरा हाल होऊन मेल्या. या सगळ्या मुसलमानी शायांच्या आक्रमणामध्ये कुटुंब व्यवस्था पूर्ण ढासळली होती. असं असताना कसलं समाजाचं दायित्व कोण उचलणार आहे? समाजाचं दायित्व मन सक्षम नसेल, व्यक्तिमत्वाला जर का आकार आलेला नसेल, कुटुंब व्यवस्था सावरलेली नसेल तर कोण समाजाचा विचार करणार आहे? या चौथ्या ठिकाणी समर्थांनी समाजाचा विचार केला. समर्थ म्हणतात पुण्यमार्ग प्रतिष्ठावा, पुण्यमार्ग प्रतिष्ठावा लावावी धर्म वासना, देवाल्ये करावी मोठी वापी कूप सरोवरे. मंडळी हा विचार तर आजच्या घडीला इतका समर्पक आहे. तुमच्या माझ्या मनात हा विचार येणं अतिशय स्वाभाविक आहे. विचार करा, 500 वर्षांनी होणारं अयोध्येचं राम मंदिर, तुमचं माझं मन किती उचंबळून उठलंय. विचार करा, मनाची ताकद किती वाढली आहे. प्रत्येकाला असं वाटतंय की माझ्या परीने एक तरी खारीचा वाटा मी ह्या कार्याला अर्पावा. हे मनात वाटलं तर पाहिजे ना. मन इतकं आनंदाने, आणि त्याच्यानंतर व्यक्तिमत्वाचा विचार समर्थांनी जो केलाय, मनाचा, व्यक्तिमत्वाचा, कुटुंबाचा, सगळी कुटुंब आपण एकत्र येऊन ही सगळी कार्य करतोय. समाजाची बांधणी झाली आहे राम मंदिरासाठी. तेव्हा हे राष्ट्रकार्य उभं राहणार आहे. आणि मग आपला देश किंवा आपला सनातन विचार हा विश्वचिंतेकडे जाणारा किंवा वसुधैव कुटुंबकम या विषयाकडे जाणारा असू शकतो. त्यामुळे ह्या सगळ्याची बांधणी होत होत कुटुंबाचा विचार समर्थ करतायत. आणि अशा बांधून ठेवलेल्या कुटुंबांच्या मार्फत आता ते समाजाच्या दायित्वाचा विचार करतायत. पुण्यमार्ग प्रतिष्ठावा लावावी धर्मवासना, हे सगळं होत आहे की नाही बघा गेल्या काही वर्षांमध्ये. देवाल्ये करावी मोठी वापी कूप सरोवरे, वाटिका वृक्ष लावावे वृंदावने दीपमाळा, सकळांचे सख्य राखावे न्यायनीती चळू नये. काय लागतोय आपण समाजाचं देणं. इथे परिस्थिती अशी होती की देवालयातल्या मूर्ती चिणल्या जात होत्या पायरीमध्ये. अशा प्रकारची आक्रमणं त्या काळात घडत होती. काही सुखासमाधानाचा काळ नव्हता. त्यामुळे समर्थांना समाजासाठी असलेली बांधणी, समाजासाठी असलेलं उत्तरदायित्व हे सांगण्याची खूप गरजच वाटत होती. समर्थ म्हणतात पुण्य मार्ग प्रतिष्ठावा लावावी धर्मवासना, देवाल्ये करावी मोठी वापी कूप सरोवरे. समर्थांची बाग प्रकरणं किंवा कारखाने प्रकरणासारखी प्रकरणं जर का आपण वाचली तर हे जे 1100 मठ संपूर्ण भारतवर्षात निर्माण झाले होते त्यावेळेला, ते फक्त काही जपाची माळ घेऊन बसायच्या जागा नव्हत्या. हे तुमच्या लक्षात येईल जर का ह्याच्याबद्दल अधिक वाचलं तर. ही सगळी 1100 मठांची ठिकाणं ही बलोपासनेची केंद्र होती, ही अभ्यासाची केंद्र होती. तिथे अनेक ग्रंथांचं परिशीलन होत होतं. त्यावेळच्या परिस्थितीप्रमाणे ग्रंथांच्या नकला म्हणजे हस्ताक्षरात लिहिले जात होते. आणि ही सगळी केंद्र ही स्वयंशासित होती, स्वयंपूर्ण होती. त्या बाग प्रकरणामध्ये तर समर्थ या एका मठाला लागणाऱ्या त्यांच्या उपजीविकेसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, कुठले वृक्ष लावावेत, कुठची फळझाडं लावावीत, कुठची फुलझाडं लावावीत, कशा प्रकारे आजूबाजूची शेती असावी, जेणेकरून हा सगळा त्या मठाचा कारभार स्वयंपूर्ण रीतीने पुढे जाईल. तिथे देवालयाच्या बाजूला धर्मशाळा असाव्यात, यज्ञशाळा असाव्यात, त्याच्या बाजूला विहिरी असाव्यात. एका मठाच्या मार्फत ही सगळी समाजाची बांधणी समर्थ करत होते. आणि अशा प्रकारच्या सामाजिक संस्था त्यावेळेला छोट्या छोट्या गावातनं मठ मंदिरांच्या मार्फत निर्माण होत होत्या. शेवटची जी ओळ असते समर्थांची ती फारच बोलते. सकळांचे सख्य राखावे. या सगळ्या एक दिलाने म्हणजे मनाचं सक्षमीकरण झालंय, व्यक्तिमत्वाचा विकास चांगला झालाय, कुटुंब व्यवस्था सावरली गेली आहे. अशा सगळ्या बांधणीतून एक
एक सुदृढ असा समाज निर्माण झालाय आणि या समाजात समर्थ असं म्हणतात, सकळांची सख्य राखावे, न्याय नीती चळू नये. न्यायाने नीतीने वागणारा, धर्माने वागणारा असा समाज निर्माण व्हावा, अशी समर्थांची इच्छा आहे. ह्या चौथ्या ठिकाणी आपण समाजाचा दायित्वाचा विचार केला. आणि पाचवी गोष्ट ही त्यांची राष्ट्रचिंता. मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, ये विषयी न करता तकवा पूर्वज हसती. देव मस्तकी धरावा, अवगा हलकल्लोळ करावा, मुलुख बडवा का बुडवावा धर्म संस्थापनेसाठी. किती मोठा विचार समर्थांनी या 4 ओळीतनं दिला. समर्थ असं म्हणतात, ये विषयी न करता तकवा पूर्वज हसती. समर्थ पूर्वजांची आणच घालतात की या प्रकारे देवाच्या रक्षणाकरता, धर्माच्या रक्षणाकरता जर का तुम्ही सगळ्या समाजाने एकत्र येऊन राष्ट्राची चिंता वाहिली नाही तर निश्चितपणे तुमचे पूर्वज तुम्हाला हसणार आहेत. ज्या पूर्वजांचं नाव तुम्ही लावताय ते नाव नावण्याचा सुद्धा तुम्हाला काही अधिकार उरत नाही, असं समर्थ सांगतात. त्यामुळे मन, व्यक्तिमत्व, कुटुंब, समाज आणि राष्ट्र असा संपूर्ण एक समाजाची बांधणी, राष्ट्राची बांधणी समर्थांनी केली. आणि म्हणून या सगळ्या 5 घटकांमधला जो मधला घटक आहे, जे कुटुंबाचं कल्याण आहे, जो प्रपंचाचा बोध आहे, ते मगाशी तुम्हाला म्हटलं तसं तो मधल्या बोटावर आहे. तो या मन आणि व्यक्तिमत्व यांना, समाज आणि राष्ट्र यांना जोडणारा एक महत्वाचा दुवा आहे. म्हणून कुटुंबाचं कल्याण, म्हणून प्रपंचाचा बोध हा समर्थांच्या साहित्याचा एक महत्वाचा कणा राहिला, असं समर्थांच्या या सगळ्या साहित्यातनं दिसतं. जर का त्यावेळच्या परिस्थितीप्रमाणे आपल्याला कसं चालली होती कुटुंब व्यवस्था, कशी होती समाजाची व्यवस्था, हे काही त्यावेळेला फोटोग्राफी उपलब्ध नव्हती किंवा दुसरी काही साधनं नव्हती. काय त्यांच्या साहित्यातनंच आपल्याला समजू शकतं की आजूबाजूची परिस्थिती काय होती. एक छोट्याशा पदातनं मी हा विचार तुमच्या समोर मांडते. झालं असं की समर्थांनी आपल्या कुटुंबाचा त्याग कधी केलाय तर देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांची तुटी, सर्वस्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. 12 वर्षाचा बाल नारायण आईला मी आता देवाच्या सख्यत्वासाठी, देव कार्यासाठी मी घराबाहेर पडतोय असं सांगून 12व्या वर्षी निघाला. कुठे जातोय माहित नाही, कुठच्या दिशेला जातोय माहित नाही, परत कधी येणार माहित नाही, परत आल्यानंतर आईची आणि कुटुंबाची काही भेट होण्याची शक्यता आहे का, काहीही माहित नाही. अशा परिस्थितीमध्ये हा बालनारायण निघाला आणि टाकळी, नाशिक जवळच्या टाकळीला येऊन गोदावरी आणि नंदिनी या 2 नद्यांच्या संगमावरती समर्थांनी एक पद लिहिलंय. बघा हा ते पद काय आहे. समर्थ म्हणतात, आधी मी पद काय आहे ते सांगते आणि मग त्याचा विचार आपण करूया. विषयाची सोयरी प्रपंचाची सखी, एकमेकी मिळून एकमेकी करीती मात. हे एक रूपक आहे. समर्थ असं म्हणतायत की समर्थ या नदीच्या काठावर बसलेत आणि त्यावेळच्या परिस्थितीप्रमाणे 2 स्त्रिया नदीवर पाणी भरण्यासाठी आल्या. प्रत्यक्षात कोणी आलेल्या नाही. ह्या रूपकातनं तरी असं सांगितलं की एकीचं नाव आहे प्रपंचाची सोयरी आणि दुसरी आहे विषयाची सोयरी आणि प्रपंचाची सखी. ही असं रूपक आहे. तर या 2 जणी आल्यात, मिळून एकमेकी करीती मात. आता 2 बायका जेव्हा एकमेकींशी बोलतात तेव्हा साहजिकच एकमेकींवर मात करतच बोलत असतात. हा आपल्याला, तुम्हाला, मला तर सगळ्यांनाच तो अनुभव आहे. त्यामुळे त्यांनीही ते अनुभवातलं एक निरीक्षण नोंदवलं की मिळून एकमेकी करीती मात, यासी काय झाले धडची का बिघडले, वये लागले देव पिसे. बघा त्या नंदिनी गोदावरीच्या काठावरती समर्थ ध्यानात बसले. ते समर्थ झालेले नाही आहेत, ते खरं तर 12 वर्षाचा 15 वर्षाचा बाल नारायण आहे. ते ध्यान लावून बसलेत. पण इतक्या लहान वयातला हा मुलगा इथे काय करतोय, अशा त्या दोघींची एकमेकींची चाललेली चर्चा या पदात आहे. यासी काय झाले धडची का बिघडले, वये लागले देव पिसे. देव काय आम्हा सकळापासी नसे, देव काय आम्हा सकळापासी नसे, जना वेगळे कैसे भजन याचे. हे आधीच विषय संसारा उबगले, पुरुषार्थे सांडवले अहंतेजा. यासी कोण मोहाचे वडील धारे नाही, म्हणून पाही छंद करी. न करवे म्हणून त्यजिला विषय धंदा, जल्प तसे सदा राम नाम. रामी रामदास पिसळले माय, मोकली धाय विषय जनु.
हे पद मी तुम्हाला सांगितलं, त्याच्याकडे जाऊया. त्यावेळच्या कुटुंब व्यवस्थेचं, त्यावेळच्या समाजाच्या एकूणच जे काही चित्र होतं त्याचं शब्दचित्र म्हणजे हे पद आहे. काय झालं होतं की 12 वर्षाचा हा मुलगा नदीच्या काठावर बसलाय. त्या दोघी जणी असं म्हणतायत की वये विण लागले देव पिसे. 12 वर्षाचं वय हे काय इतकं देवदेव करण्याचं वय आहे का? हा काय पहाटे ब्राह्म मुहूर्तावर उठतो काय? नंदिनी नदीच्या पात्रात जातो काय? वरती सूर्य 12 वाजता येईपर्यंत रामनामाचा आणि गायत्री मंत्राचं पुरश्चरण काय करतो? त्याच्यानंतर भिक्षाटनाला काय निघतो आणि मग त्याची साधना काय करतो? हे वयेविण लागेले देव पिसे, असं त्या दोघी जणी म्हणतात. देव काय आम्हा सकाळपासून असे जना वेगळे कैसे भजन याचे. आमच्याकडे काही देव नाही का? हे जना वेगळे ह्याचं काय चाललंय बघा. समर्थांच्या आजूबाजूला घडणाऱ्या कुटुंबामध्ये काय परिस्थिती होती त्याचं चित्र ह्याच्यात दिसतं. हे आधीचं विषय संसारा उभगले असं चित्र आजूबाजूला दिसत होतं. मगाशी मी तुम्हाला म्हटलं की किती गुजरिणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या, किती शामुखी जाहजी फाकविल्या, घरातल्या स्त्रियांची सुद्धा विटंबना होत होती. अशा वेळेला अस्मानी सुलतानी होती, खायला काही नव्हतं, जे काही उगवत होतं ते सुद्धा निजामाकडनं कापून नेलं जात होतं. अशा अस्मानी सुलतानीच्या काळामध्ये आता काहीच जमत नाहीये, तर जातो मी संन्यास घेऊन. अशा परिस्थितीची, अशी भीषण परिस्थिती त्यावेळेला समाजात होती. समाजाला कृतीप्रवण करणारं, समाजाला कार्यप्रवण करणारं असं तत्वज्ञान इथे शिकवायला हवं होतं. वास्तविक लोक हे सगळं काहीच जमत नाही म्हणून संन्यास मार्ग घेऊ पाहत होती. आणि म्हणून त्या म्हणतात की ह्याचंही असंच असेल. हा आधीचा विषय संसाराला उबगलाय आणि म्हणून जल्पत असे सदा रामनाम, आणि म्हणून हे असे काहीतरी छंद करत बसलाय आणि म्हणून हा इथे रामनाम घेत बसलाय. न करवे म्हणून त्याजीला विषय धंदा. काहीच करवत नाही. पारतंत्र्य आहे, अस्मानी आहे, सुलतानी आहे, पाश आवडले गेलेत सगळे, आणि तरीही काहीच करवत नाही. न करवे म्हणून त्याजीला विषय धंदा, जल्पत असे सदा रामनाम. हे सगळं ऐकल्यानंतर समर्थांच्या मनाची काय अवस्था झाली असेल. नाशिकच्या त्या टाकळीतनं उठून काळ्या रामाकडे त्यांनी असंच मागणं मागितलं की रामी रामदास पिसळले माय. एखाद्या पिसाटासारखं हे सगळं आपलं वर्णन ऐकून समाजाची सगळी परिस्थिती, दारुण सगळी झालेली सगळी परिस्थिती पाहून समर्थ त्या रामाकडे गेलेत. आणि त्यामुळे कुटुंब संस्थेचा विचार, कुटुंबाला सावरण्याचा विचार, प्रपंचाला बोध करण्याचा विचार हा समर्थांच्या मनात कुठेतरी इतक्या लहानपणात झिरपत होता असं मला वाटतं. समर्थांची ही जी टाकळीतली उपासना आहे, समर्थांनी या काळामध्ये जाता जाता सांगायला हरकत नाही की करुणाष्टक ही जी समर्थांची सर्वात लोकप्रिय रचना आहे ती या काळातली आहे. मन इतकं चंचल असेल, मन इतकं रामाच्या भेटीसाठी व्याकुळ झालेलं होतं की त्या व्याकुळतेतनं, त्या करुणेतनं जन्मलेली ही करुणाष्टक. मंडळी, काही दिवसांपूर्वी म्हणजे कोविडच्या काळामध्ये एका सुंदर माध्यमातनं मी मराठीतल्या वृत्तछंदांच्या एक अभ्यासक्रम होता आणि त्याच्यात मी स्वतःला जॉईन करून घेतलं होतं आणि मी मराठीतली वृत्तछंद शिकत होते. आणि त्यावेळेला असं वाटायचं की वृत्तातली, छंदातली एक तरी ओळ आपल्याला लिहिता आली तर त्या ग्रुपवर लगेच आम्हाला सांगितलं जायचं, टाकलंस का ग फेसबुकवरती? म्हटलं नाही ग, एक ओळ जमली तरी फार मोठा आनंद व्हायचा. अशी परिस्थिती असताना समर्थांनी वापरलेली वृत्त, समर्थांचे छंद, समर्थांनी वापरलेले अलंकार, ही सगळी जी भाषा प्रभुत्व आहे समर्थांचं, ते सांगितल्याशिवाय मला पुढे जावतच नाही. या काळामध्ये लिहिलेली करुणाष्टक ही खरोखरच एका उत्कृष्ट काव्याचा नमुना आहे. ते काव्य कुठलं? एकाच फक्त मालिनी वृत्तातलं जे अनुदिन अनुतापे तापलो रामराया, परमदिन दयाळा निरसी मोहमाया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझं विण शिण होतो धावरे धाव आता. विचार करा, हे मालिनी वृत्त आहे. हे चालतं असं की त्या वृत्ताची प्रत्येक पहिली, आपल्यापैकी अनेक जण म्हणजे माझ्यापेक्षा खूप मोठी लोक आहात म्हणून हे मला सांगायला आवडेल की अनेक तुमच्या शालेय जीवनात तरी ही वृत्त, छंद, अलंकार आपण शिकले असाल. तर ह्या मालिनी वृत्तातली पहिली 6 अक्षरं ही लघु असतात. अनुदिन अनु, अचपळ मन, अशा पद्धतीने परमदिन दयाळा किंवा स्वजन जन धन
अशा प्रकारे पहिल्या 6 अक्षरांना लघु घेऊन केलेलं हे वृत्त, आणि तरीही अर्थाच्या दृष्टीने, हे रचनेच्या दृष्टीने झालं, अर्थाच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत प्रवाही, ज्याला करुणेचा महासागर असं म्हटलं जातं, अशा प्रकारची करुणा ज्याच्यामध्ये, करुणेचा भाव ज्याच्यामध्ये आहे, अशी करुणाष्टक समर्थांनी या काळात लिहिली. आणि मग या काळातल्या साधनेनंतर, या काळातल्या अभ्यासानंतर, आणि मगाशी मी म्हटलं तसं ज्या प्रकारे समाजाची आणि कुटुंबाची बांधणी विचित्र प्रकारे झालेली समर्थांना दिसली, त्यावेळेला या सगळ्या अभ्यासाचं रूपांतर आता प्रपंचाच्या बोधात केलं पाहिजे असा विचार कुठेतरी मनात पक्का झाला. समर्थ म्हणतात, ज्ञाने तृप्त व्हावे तेची ज्ञान जगास सांगावे, ज्ञाने तृप्त व्हावे तेची ज्ञान जगास सांगावे, वर्तल्या विण बोलावे ते शब्द मिथ्या. आधी हा सगळा जो 12 वर्षाचा काळ आहे तो त्यांच्या साधनेचा काळ आहे, ते ज्ञानकांड आहे. हे सगळं वर्तल्या विण बोललेलं नाहीत समर्थ. या 12 वर्षात समर्थांनी स्वतः ज्ञान संपादन केलंय, एक उत्कृष्ट जीवन साधना केली आहे, आणि त्याच्यानंतर आता बोध केला पाहिजे याचा विचार कुठेतरी पक्का झालाय. उत्तम गुण स्वये घ्यावे ते बहुतांश सांगावे. 12 वर्षात काय केलं होतं त्यांनी? अनेक ग्रंथांचं परिशीलन केलं, अनेक अभ्यासाच्या गोष्टी, लिखाणाच्या गोष्टी या काळात त्यांच्या झाल्यात. उत्तम गुण स्वये घ्यावे ते बहुतांश सांगावे, तरतेनं बुडो नेदावे बुडतयांसी. पुढे काय म्हणतात ते, की तरलेल्या माणसाने बुडलेल्या माणसाला नेहमीच हात द्यावा. आणि म्हणून आता इथे एक विचार नक्की झाला की आता एके ठिकाणी राहणं बास, आता भारत भ्रमणाकरता त्यांनी पाऊल उचललेलं असलं पाहिजे. मला सावरकरांचे शब्द इथे आठवतात की परी उद्धरणे व्ययन तिच्या होसाचा, हा व्यर्थ भार विद्येचा. ही सगळी विद्या, हे जे ज्ञानकांड आहे, हे जे ज्ञान संपादन केलं, ते जर का देशाच्या उद्धाराकरता मला वापरता आलं नाही, परी उद्धरणी व्यय न तिच्या होसाचा, तिच्याकरता जर का ह्या ज्ञानाचा व्यय करता आलं नाही तर व्यर्थ भार विद्येचा. माझी विद्या ही केवळ माझ्यापुरती राहिली तर हा विद्येचा फार मोठा भार मी जसा काही डोक्यावर उचलून एक ओझं घेऊन फिरतोय, अशा प्रकारे त्यांच्या मनाची धारणा झालेली असली पाहिजे. आणि समर्थांनी प्रपंच बोधाला सुरुवात केली. समर्थ म्हणतात, यासाठी गृहस्थाश्रम, समर्थांनी सगळ्या आश्रमांचा विचार केलेला होता. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम, या सगळ्याचं मूळ गृहस्थाश्रमात आहे, प्रपंच धर्मात आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. आणि दासबोधात समर्थांनी म्हटलं, यासाठी गृहस्थाश्रम सकळांमध्ये उत्तमोत्तम, परंतु पाहिजे स्वधर्म आणि भूतदया. या ओवीचा विचार मला पुढे करायचा आहे. आणि उत्तमोत्तम गृहस्थाश्रम म्हणजे काय, उत्तमोत्तम प्रपंच म्हणजे काय, याचं वर्णन करताना एक सुंदर पद लिहिलं. मनासारखी सुंदराती अनन्या, मनासारखे पुत्र जामात कन्या, सदा सर्वदा बोलती रम्य वाचा, जनी जाणीजे योग हा सुकृताचा. बघा, मगाशी आपण या 5 बोटांवरती विचार केला होता. मन सक्षम हवं, नंतर व्यक्तिमत्वाचा विकास झालेला असायला हवा, आणि सुदृढ मनाने उत्तम व्यक्तिमत्वाची माणसं जेव्हा घडतात तेव्हा कुटुंबाचं कल्याण होणार आहे. असं कुटुंब समाजाचं उत्तरदायित्व करू शकतं, आणि अशा कुटुंबांनी, अशा समाजाने एकत्र आल्यानंतर राष्ट्राचा विचार करू शकतो. म्हणून ही कुटुंब व्यवस्था महत्वाची आहे. आणि त्यासाठी अशा उत्तम गृहस्थाश्रमाचं वर्णन समर्थ करतात. मनासारखी सुंदराती अनन्या, मनासारखे पुत्र जामात कन्या, सदा सर्वदा बोलती रम्य वाचा. हे किती महत्वाचं आहे. उत्तम गृहस्थाश्रम आहे, मनासारखी नवरा बायको घरात आहेत, पुत्र जामात कन्या चांगले आहेत, आणि सर्व मिळून रम्य वाचेने एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. जनी जाणीजे योग हा सुकृताचा. भली माय बापे भले मित्र बंधू. कुटुंबाचा विचार करताना केवळ मी आणि माझं असा विचार नाहीच होऊ शकत. भली माय बापे भले मित्र बंधू, भले सोयरे राखती स्नेह वादू, मुले लेकुरे एक मेळा सुखाचा, जनी जाणीजे योग हा सुकृताचा. उत्तम कुटुंबाचं वर्णन समर्थ इथे करतायत. आता धने धान्य पात्रे अलंकार चिरे. समर्थांचा विचार हा जेवढा पारमार्थिक होता तेवढा ऐहिक
ऐहिकामध्ये प्रपंचामध्ये सुखसंपन्न असावा, ऐश्वर्यवान असावा याचा विचार करणारे समर्थ हे एक लोकोत्तर संत होऊन गेले होते. पारमार्थिक विचार करत असताना जसा आलाय दिवस तसा गेला आणि अस्मानी सुलतानीच्या काळामध्ये जसा कुटुंबाचा रगाडा ओढला जातोय तसा जावा असा समर्थांनी विचार कधी केला नाही. कुटुंब सुखसंपन्न असावं याचा आग्रह करताना ते म्हणतात, धने धान्य पात्रे अलंकार चिरे, विसोरे घरे सुंदरे रम्य सारे, देह चालतो सर्व आरोग्य ज्याचा, जनी जाणीजे योग हा सुकृताचा. धन धान्य सुखसंपन्न असा गृहस्थाश्रम असावा, घर रम्य असावं, लेकुरांचा मेळा असावा, सोयरे स्नेहवादू एकमेकांना धरून चालणारे लोक असावेत आणि अशा कुटुंबांनी एकत्र आलेलं मनासारखे ग्रामाधिकारी. गाव कसं बसलेलं असावं तर अशा चांगल्या कुटुंबांना घेऊन येणारी एक गावातली व्यवस्था असावी. मनासारखे ग्रामाधिकारी, मनासारखे लोक शोकापहारी, समुदाव उच्छाव एका मनाचा. हे खूप महत्वाचं आहे. अशी सगळी कुटुंब पुन्हा एकदा त्या मागच्याच ह्याला धरून मी म्हणते की चांगल्या मनाची चांगली माणसं एकत्र आहेत, व्यक्तिमत्वांचा विकास चांगला झालाय, चांगलं कुटुंब घडलंय. अशी चांगली कुटुंब एका गावात राहत आहेत आणि त्यात सुद्धा मनासारखे ग्रामाधिकारी, तो सगळा गावाचा सगळा अधिकार सगळा ज्यांच्या हातात आहे ते सुद्धा कसे आहेत तर मनासारखे लोक शोकापहारी, गावातल्या लोकांचा जो शोक आहे, जो ताप आहे त्याचं हरण करणारे असे ग्रामाधिकारी चांगले मिळालेत. समुदाव, अशा लोकांचा समुदाव उच्छाव एका मनाचा. आणि अशी अनेक कुटुंब, अशा अनेक संस्था एकत्र होऊन एका मनाने एक दिलाने ही सगळी व्यवस्था चालतेय असा सगळा विचार समर्थ त्यांच्या कुटुंबाच्या, त्यांच्या समाजाच्या बांधणीमध्ये आहे असं सांगतात. काय आहे की समर्थांचा हा जो प्रपंचातला जो विवेक आहे ना तो आपल्याला कळून घेणं खूप गरजेचं आहे. समर्थ असं म्हणतात की प्रपंची खाती जेवती, परमार्थी काय उपवास करती, उभयता सारखे दिसती विषयाविषयी, देह चालता विषय त्यागी ऐसा कोण आहे जगी, याचा निर्वाह मज लागी देवे निरोपावा. प्रपंचातला विवेक आणि परमार्थातला विवेक हे दोनही एकाच गाडीची दोन चाकं आहेत असं आपल्याला म्हणायला हवं. प्रपंच नीट चालवणं आणि परमार्थ सुद्धा नीट चालवणं यासाठी ते असं म्हणतात की प्रपंचात तुम्ही खाता जेवता आणि परमार्थात काय उपवास करता असं तर होत नाही ना. दोनही ठिकाणी उभयता सारखे दिसती विषयाविषयी. त्यामुळे ही दोनही चाकं, प्रपंच परमार्थाची दोनही चाकं एकत्र एक दिलाने गेली पाहिजेत असा त्यांचा आग्रह होता. आणि म्हणून ते म्हणतात की आधी प्रपंच करावा नेटका, मग ध्यावे परमार्थ विवेका. आता प्रपंच म्हणजे काय, परमार्थ म्हणजे काय आपण सगळेजण जाणतो, पण त्याच्यात न जाता थोडासा त्यांच्या शब्दांचा अधिक खोलात जाऊन विचार करूया. आधी प्रपंच करावा नेटका, मग ध्यावे परमार्थ विवेका. आधी म्हणजे काय आणि मग म्हणजे काय सगळ्यांना माहिती आपल्याला या मराठी शब्दांचा अर्थ. समजा मी असं म्हटलं की माझी देवपूजा झाली, आता मी आंघोळ करून येते. किती विपरीत आहे ना हे बोलणं. माझी देवपूजा झाली, माझी आधी पूजा केली आणि आता मी आंघोळ करून येते. आधी काय करायला हवं आणि मग काय करायला हवं याचा विवेक हा समर्थांच्या साहित्यातला खूप, म्हणजे समर्थांच्या सगळ्या साहित्यातलं केंद्र, एक मोठं वर्तुळ काढलं आणि त्याचं केंद्र काय याचा विचार केला ना तर तो शब्द आहे विवेक. त्यामुळे आधी प्रपंच करावा नेटका, मग ध्यावे परमार्थ विवेका ही ओवी ही त्यातल्या आधी काय आणि नंतर काय याच्यासाठी खूप महत्वाची आहे. दासबोधात ते असं म्हणतात की परणाळी पाहून चाले सृष्टी विवेके हाले. परणाळी पाहून चाले सृष्टी विवेके हाले, मनुष्य होऊन भ्रमिले त्याचे काय म्हणावे. निसर्गातलं एक सुंदर उदाहरण ते आधी काय आणि नंतर काय ह्याच्यासाठी देतात. कसं ते बघा. परणाळी म्हणजे पानावर चालणारी अळी. पानाला कुठलाही खाली आधार नसतो, ते बिचारा वाऱ्यावरती हलत असतं, त्या पानावरती एक अळी चालतीये. विचार करा, ती
पुढचे पाय आधी रोवते आणि मग मागच्या पायांचा आधार काढून घेते. जर का आपण बघितलं तर पुढचे पाय आधी रोवते आणि मग मागच्या पायाचा आधार काढते. आधी काय करते? आधी आधार घेते आणि मग मागच्या पायाचा आधार सोडते. तर आधी काय करावं आणि नंतर काय करावं, परणाळी पाहून चाले सृष्टी जर का इतक्या विवेकाने चालते, तर मग मनुष्य होऊन भ्रमिले त्यासी काय म्हणावे. तर मग मनुष्य होऊन जर का तुम्हाला आधी काय आणि नंतर काय याचा विवेक नसेल, तुम्ही जर का इतके भ्रमिष्ठासारखे वागत असाल, तर तुम्हाला काय म्हणावं. म्हणून प्रपंच हा विवेकाने करायला हवा. नेटका म्हणजे कसा, बांधेसूद करायला हवा, चाकोरीबद्ध करायला हवा, यथायोग्य करायला हवा, आदर्श करायला हवा आणि स्पृहणीय असा करायला हवा. आणि तो आधी करायला हवा. प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा. तुम्हाला प्रपंचातच जर का हा असा आदर्श प्रपंच करणं जमलं नाही, चांगला प्रपंच करणं, त्याचीच घडी बसवणं जर का नीट जमलं नाही, प्रपंचातल्या सगळ्यांची हे जे असतात, जे मगाशी त्यांनी म्हटलं, समुदाव उच्छाव एका मनाचा, तुमच्या घरातली, तुमच्या कुटुंबातली, तुमच्या प्रपंचातलीच लोक एकत्र बांधली गेलेली नसतील, मनाने एकत्र नसतील, एक दिलाने वागणारी नसतील, तर तुम्ही काय परमार्थ करणार आहात? शक्य नाहीये. त्यामुळे आधी प्रपंच नेटका करायला शिका आणि मग परमार्थाच्या गोष्टी करा, असं त्यांनी सांगितलं. परंतु प्रपंच करावा नेमक, प्रपंच करावा नेमक, पहावा परमार्थ विवेक, जेणे करता उभय लोक संतुष्ट होती. प्रपंच म्हणजे केवळ ऐहिक सुखोपभोग किंवा लौकिकातल्या सगळ्या, भौतिकातल्या सगळ्या श्रीमंतीचं, ऐश्वर्याचं हे सगळं वर्णन समर्थ करतायत असं मात्र कृपया समजू नका. तो नेमका व्हावा, तो नेटका व्हावा, याचा एक विवेक सांगताना ते असं म्हणतात की प्रपंच सुखे करावा. प्रपंच हा असा चांगला करावा, सुखाने करावा. प्रपंची पाहिजे सुवर्ण पारमार्थी साकल्य विवरण. प्रपंचात सुवर्ण हवंच. सुवर्ण हवं म्हणजे काय, तर तुमची ऐहिक सुखसंपन्नता, इथे तुम्ही सुखसंपन्न जीवन जगणं खूप गरजेचं आहे, तरच तुम्हाला परमार्थातलं विवरण जमणार आहे. पण ही सुखसंपन्नतेचा विचार करताना प्रपंच सुखे करावा, काही परमार्थ करावा. तुमच्या माझ्यासारख्यांना त्या काही शब्दाने एक थोडासा दिलासा ते नक्कीच देतात की प्रपंचात सुख असं सगळं करत असताना परमार्थ मार्गाला मात्र विसरू नका. परमार्थ अवघाची बुडवावा हे विहित नाही. आणि म्हणून आपल्या कुवतीनुसार, आपल्या क्षमतांनुसार नेटकेपणे, नेमकेपणे प्रपंच नक्कीच करावा आणि परमार्थ सुद्धा करावा, अशी त्यांची धारणा आहे. थोडक्यात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थांचा समर्थांनी खूप साकल्याने विचार त्यांच्या प्रपंच परमार्थाच्या आणि प्रपंच बोधाच्या विचारात केला होता. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यात धर्माचरण कर. अर्थ म्हणजे पैसा मिळव, काम म्हणजे त्याचा उपभोग घे आणि अंतिमतः मोक्षाची साधना कर. प्रपंचामधल्या ज्या गोष्टी आहेत, धर्माचरणाच्या ज्या गोष्टी आहेत, अर्थकारणाच्या ज्या गोष्टी आहेत, उपभोगाच्या ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या नीटपणे करून, त्या नेमकेपणे करून मग प्रपंचाचा नव्हे परमार्थाचा विचार कर, असं त्यांचं सांगणं होतं. त्यामुळे भारतीय संस्कृतीने जे चार मुख्य पुरुषार्थ मानले, त्या 4ही पुरुषार्थांचा विचार समर्थांच्या प्रपंच बोधामध्ये आपल्याला त्यांनी केलेला दिसून येतो. आणि म्हणून मगाची जी ओवी होती, यासाठी गृहस्थाश्रम पाहिजे उत्तमोत्तम, परंतु पाहिजे स्वधर्म आणि भूतदया. हे सगळं करत असताना, हा प्रपंचाचा बोध करत असताना स्वधर्म या विषयावरती खूप मोठा, स्वधर्माची बांधणी कशी करावी याचा विचार समर्थांनी खूप केला होता. कुठे कुठे येतो समर्थांचा स्वधर्म. धर्माच्या करता आम्हास जगती रामाने धाडी गेले. समर्थ असं म्हणतात, तुमच्या माझ्या आयुष्याचं प्रेयस काय असेल तर धर्माचरणाकरता, स्वधर्माचं पालन करण्याकरताच तुमचा माझा जन्म आहे. धर्माच्या करता आम्हास जगती रामाने धाडी गेले, ऐसे जाणून राम भक्ती करता ऐश्वर्य हे लाभले. आता धर्मसख्या तुझ्या पुढती या नम्रत्वतेने असे, इच्छा हो जशी मानसी करीतसे हा देह तुझा असे. समर्थ असं म्हणतात की धर्माच्या करता, धर्म पालना करता तुम्हाला रामाने इथे पाठवलं,
आणि जर का तुमचा स्वधर्म पालन हेच जर का तुमच्याकडनं झालं नाही तर मात्र तुमच्या या जन्माचं सार्थकच झालं नाही असं ते म्हणतायत. जिता सार्थक नाही केले व्यर्थ आयुष्य निघून गेले, मुळी धान्याची नाही पेरिले तर उगवेल कैसे. ज्या स्वधर्माकरता ज्या धर्म पालनाकरता तुम्हाला इथे देवाने पाठवलंय, मग तुम्ही गृहस्थाश्रमी असाल, तुम्ही एखादे संस्था चालक असाल, तुम्ही कुठल्याही कामात असाल, तुमचा जो स्वधर्म आहे त्याचं पालन जर का तुमच्याकडनं झालं नाही, जिता सार्थकाची नाही झाले, धान्याची नाही पेरले तर उगवेल कैसे. आणि म्हणून स्वधर्म पालन हे या गृहस्थाश्रमातलं एक अतिशय महत्वाचं कर्तव्य म्हणून ते आपल्या समोर मांडतायत. सदा देव काजी जिजे देह ज्याचा, सदा देव काजी जिजे देह ज्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सर्वोत्तमाचा दास व्हायचं असेल तर सर्वोत्तमाचा दास होण्यासाठीच्या सर्वोत्तम गुणांचा अवलंब तुमच्यामध्ये व्हायला हवं. सर्वोत्तमाची उपासना म्हणजे जर का रामाची उपासना असेल, त्याचा भक्त जर का तुम्हाला म्हणवून घ्यायचं असेल, साधी गोष्ट आहे, पाण्यात मिसळून जायचं असेल तर पाण्यात एखादा द्रव पदार्थच विरघळून जाईल ना, पाण्यात काही दगड विरघळून जाणार नाही. त्यामुळे सर्वोत्तमाच्या उपासनेचा, सर्वोत्तमाचा दास जर का आपल्याला म्हणवून घ्यायचं असेल तर सर्वोत्तमाची उपासना ही स्वधर्मानेच केली पाहिजे. त्यामुळे सदा देवकाजी, किती महत्वाचे शब्द समर्थ उपयोजतात. सदा देवकाजी, कधीतरी नाही, केव्हा तरी नाही. आता जर का मी ह्या कुटुंबाची भाग आहे, मी जर का म्हणेन माझ्या मुलांना की मला सदा वगैरे काही मुलांचं पालनपोषण आणि लक्ष देणं जमणार नाही, मी सकाळचे 2 तास करेन, पुढचं काय तुम्हाला करायचंय ते करा, चालणार आहे का माझा स्वधर्म पालन होणार आहे का? माझ्या घरातल्या लोकांनी जर का सांगितलं की नाही उद्योगधंदा आपल्याला जो करायचा तो जानेवारी फेब्रुवारी मार्च करू, नंतर काय करायचं ते तुम्ही बघा, असं होईल का? नाही. त्या सदा या म्हणण्याला असाच अर्थ आहे की तुमचं जे स्वधर्म आहे, तुमचं जे कर्तव्य आहे ते तुम्हाला सदा आचरायचं आहे. सदा देव काजी जिजे देह ज्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. त्यामुळे राम हे देव काज, रामाचं नाव घेऊन तुम्हाला सांगितलेला स्वधर्म आचरण करणं, मग ध्येय ठेवून केलेलं कुठचंही काम म्हणजे स्वधर्म आहे. म्हणजे शिक्षिकेने शिकवणं हे तिचं स्वधर्म आहे, सैनिकाने सीमेचं रक्षण करणं हा त्याचा स्वधर्म आहे, व्यापारी वर्गाने व्यवसाय करणं हा स्वधर्म आहे, परिचारिकेने सेवा शुश्रूषा करणं हा स्वधर्म आहे आणि तो सदा करण्याची गरज आहे. या स्वधर्माची खूप महती समर्थ सांगतात आणि म्हणून असा स्वधर्म आचरत तुमचा गृहस्थाश्रम असला पाहिजे असा प्रपंचबोध समर्थ करतात. खरं सांगायचं तर ना, आपल्या सगळ्या ग्रंथांमध्ये जी सगळ्यात मोठी म्हणजे आता 5000 वर्ष होत गेली गीतेला, आणि दासबोधाची सुरुवात करताना कुठल्या ग्रंथांचा आधार घेतला समर्थांनी, त्याच्यात भगवद्गीता म्हणजे कृष्णाने अर्जुनाला सांगितलेली गीता हा तर सगळ्यात महत्त्वाचा ग्रंथ होतो, ज्याच्या रेफरन्सने समर्थांनी दासबोध लिहिलाय, ज्याच्यातला स्वधर्म त्यांनी ओळखलाय. त्यामुळे गीतेमध्ये अर्जुनाला कृष्णाने जे सांगितलं, स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावहा, स्वधर्म आचरत असताना मरण आलं तरी चालेल पण परधर्म इतका भयावह आहे की तू त्याचं आचरण करू नकोस. या कारणासाठीच तर गीता निर्माण झाली. अर्जुनाने आपलं गांडीव धनुष्य खाली टाकलं, समोर त्याचे आजोबा, त्याचे गुरुबंधू, त्याचे प्रत्यक्ष गुरु असे सगळे समोर दिसत असताना तो क्षात्र धर्म विसरला. त्याने असं सांगितलं की मी ही सगळी राजवस्त्र उतरवून ठेवतो, माझा मुकुट उतरवून ठेवतो आणि मी वल्कल धारण करून त्यापेक्षा भिक्षा मागतो, पण मी या कोणावरही बाण सोडू शकत नाही, मी लढू शकत नाही यांच्यासमोर. इतका अर्जुन स्वधर्म विसरला आणि त्या कारणानेच तर गीता निर्माण झाली. या स्वधर्माची आठवण करून देताना विनोबा एक खूप छान दाखला देतात. विनोबांनी असं सांगितलं, हे सगळं विनोबा जेव्हा गीतेचा अन्वयार्थ लावत होते तेव्हा विनोबांनी असं लिहिलं की स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह, असं म्हणताना की एखाद्या माशाला असं सांगितलं, माशाचा स्वधर्म काय, मासा म्हणजे पाण्यात पोहणारा मासा,
माशाचा स्वधर्म काय तर पाण्यात पोहत राहणं, या पलीकडे काही त्याचा स्वधर्म नाही. माशाला असं सांगितलं की अरे या पाण्यापेक्षा दूध बरंच पौष्टिक असतं, पांढरं स्वच्छ असतं, नितळ असतं, अधिक मोलाचं असतं, उद्यापासून असं कर, दुधात जाऊन पोह. काय होईल माशाची अवस्था? विनोबा असं सांगतात की काही नाही, दुसऱ्या क्षणाला तडफडून मरेल. त्यामुळे स्वधर्माला टाकणं आणि परधर्माचा आश्रय करणं हे अजिबात हितावह नाही. एखाद्या गायकाला जर का सांगितलं की बाबा रे, तुला न गाण्याबद्दल मी वाटेल तेवढे पैसे देते, न गाण्याबद्दल वाटेल तेवढे पैसे देते, पण तू उद्यापासून गाऊ नकोस. पट्टीचा गायक असेल, पट्टीचा कलावंत असेल, कलेची साधना, कलेची उपासना करणारा असेल, तर तो म्हणेल मला हा परधर्म अत्यंत भयावह आहे. माझा स्वधर्म हा गायन आहे, माझी कला आहे, त्याची उपासना आहे, ती सोडून मी असा कुठलाही परधर्म आचरू शकत नाही. इतका हा स्वधर्म महत्वाचा आहे. आणि म्हणून परंतु पाहिजे स्वधर्म आणि भूतदय. या गृहस्थ आश्रमात असताना तुमचा किंवा ह्या प्रपंचात असताना प्रपंचबोध सांगताना समर्थ सांगतात की स्वतःचा धर्म, स्वधर्म ओळखा. सारासार विचार शिकवतात समर्थ या प्रपंचबोधात. समर्थ नित्यानित्य विवेक शिकवतात. 2 ओव्या दासबोधातल्या घेते आणि पुढे जाते. समर्थ म्हणतात, मनुष्य आणि गधडे, राजहंस आणि कोंबडे, राजे आणि माकडे एक कैसी. नित्यानित्य विवेक किती हवा, सारासार विचार किती करता यायला हवा. पंडित आणि चाटी पोरे एक कैसी. मंडळी, गीता जर का आपण कोणी वाचली असाल, तुल्य निंदा स्तुतिर्मौनिर संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमती भक्तिमान मे प्रियो नरा. शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः. शीत आणि उष्ण ज्याला समसमान वाटतं, निंदा आणि स्तुती ज्याला समसमान वाटतं, अशा योगी पुरुषाचं वर्णन अर्जुनासमोर कृष्णाने केलंय. पण अहो, ते योगी पुरुषाचं वर्णन झालं. प्रपंचात मात्र तुम्हाला या पातळीवर तुम्ही जेव्हा जिथपर्यंत गेलेले नसता, तिथपर्यंत तुम्हाला तुमच्या प्रपंचामध्ये चांगलं काय आणि वाईट काय, निंदा आणि स्तुती एकसारखी वागून चालणार नाही. तुम्हाला त्याचा विवेक हवा. म्हणून समर्थ म्हणतात की मनुष्य आणि गधडे, राजहंस आणि कोंबडे, राजे आणि माकडे एक कैसी, पंडित आणि चाटी पोरे एक कैसी. असा विवेक, हा नित्यानित्य विवेक, हा सारासार विचार समर्थ आपल्याला सांगतात. आणि म्हणून या विवेकानंतर स्वधर्म हा नित्यानित्य विवेक, न्याय नीती मर्यादेचा सगळा प्रपंचाचा धर्म, स्वधर्म, असा उपदेश समर्थ आपल्या प्रपंचबोधात करतात. संसार त्याग हा सगळा कसा विचार आहे माहिती का समर्थ? हे सगळे विचार आपल्याला देतात. कारण मी मगाशी म्हटलं तसं, जर का आपल्याला आपल्या कुटुंबामध्ये विशेषज्ञ व्हायचं असेल, तर हे सगळे विचार आपल्या कुटुंबापर्यंत, आपल्या प्रपंचबोधात, समर्थांच्या प्रपंचबोधातले सगळे विचार आपल्या कुटुंबापर्यंत झिरपण्याची खूप गरज आहे. विचार काय करतात? विचारांमध्ये इतकी ताकद आहे की ते असं म्हणतात की संसार त्याग न करता, प्रपंच उपाधी न सांडता, जनांमध्ये सार्थकता विचारायची होय. या सगळ्या प्रपंचबोधाला घेऊन जर का तुम्ही तुमचा प्रपंच आचरण कराल, तर संसाराचा त्याग करायची गरज नाही, प्रपंचाची कुठलीही उपाधी सोडण्याची गरज नाही. तुमच्या सगळ्या आयुष्याचं सार्थक केवळ या विचारांमुळे आणि या विचारांप्रमाणे आचार जर का केला तर त्याने होणार आहे. प्रचित आणि अनुमान हे सगळे जे विचार आहेत ना, ते प्रचितीचे बोल आहेत. समर्थांनी मी मगाशी म्हटलं तसं त्यांनी ज्ञान साधना केली, त्यांनी उपासना केली, आधी केले आणि मग सांगितले. या सगळ्याची प्रचिती त्यांनी घेतली आणि मग आपल्याला सगळ्यांना सांगितलंय. त्यामुळे ते म्हणतात की सप्रचित आणि अनुमान हे अनुमानाने केलेले विचार नाही आहेत, तर प्रचितीने घेतलेले विचार आहेत. सप्रचित आणि अनुमान, उधार आणि रोकडे धन. काय फरक आहे सप्रचित आणि अनुमानामध्ये? जसं काही उधार धन आणि रोकडे धन याच्यामध्ये जो फरक आहे ना, तो प्रचितीच्या बोलांमध्ये आणि केवळ अनुमानाने सांगितलेल्या बोलांमध्ये आहे. माझे हे बोल हे प्रचितीचे बोल आहेत. सप्रचित आणि अनुमान, उधार आणि रोकडे धन, मानसपूजा प्रत्यक्ष दर्शन यात महदंतन. अशा प्रकारे समर्थांनी हा एक प्रपंचाचा बोध, प्रपंचाचा विचार, स्वधर्माचा विचार, समर्थांनी खरं सांगू का, विचार हा मनुष्याचा एक विशेष अधिकार आहे. तुम्ही आम्हीच फक्त ह्या विचारांवरती काम करून
आपल्या कुटुंबातले, आपल्या प्रपंचातले केवळ सदस्य न राहता आपण त्यातले विशेषज्ञ होऊ शकतो. या विचारांप्रमाणे आचरण केलं तर, विचारांच्या भूमिकेवर एकदा आरूढ झालं की अनुमानाचं कार्य संपतं. अनुमानाने नाही, रोकड्या प्रचितीने वागण्याचं कार्य सुरू होतं. आणि समर्थांचा प्रपंचबोध हा रोकड्या प्रचितीचा धर्म आहे. आणि म्हणून हा सगळा जीवन व्यवहार समर्थ सांगताना एक रोकडी प्रचिती, त्याचा प्रत्यय आपल्याला या प्रपंचबोधामध्ये येत राहतो. शेवटचं पद समर्थांचं घेते आणि आपला आजचा विचार मी थांबवते. या जीवन व्यवहाराचं, या व्यवस्थापनाचं एक सुंदर पद समर्थांनी असं लिहिलं. आधी पद सांगते आणि मग आपण त्याचा विचार करूया. सकळ जीवांचे जीवन, सकळियांचे समाधान, त्रैलोक्याचे महिमान उदकापासी. आधी पद काय बघूया. नदीचे उदक वाहतची गेले, ते तो निरर्थकची चाले, तेची जरी बांधून काढले, नाना तळी कालवे. उदक निघे ते वर्तविले, नाना जीवन पीक काढिले, पुढे उदकापासून झाले पीक सुवर्ण. नाना उंच आम्रफळे, अंजीर द्राक्ष ऊस केळे, नाना पिके यत्न बळे निर्माण झाली. समर्थ असं म्हणतात, मगाचा जो आपला धबाबा लोटल्या धाराचा जो विषय होता तोच मी तिथेच आणून जोडते. समर्थ असं म्हणतात की नदीचे उदक वाहतची गेले. एक नदी वाहत चालली आहे, तिला उंच ठिकाणावरनं सखल भाग मिळाला, उतार मिळाला आणि ती वाहत चालली. आणि ती म्हणते मी माझा स्वधर्म आचरते, मी माझ्या स्वधर्मात काहीच कसूर करत नाही. उंच ठिकाणावरून सखल ठिकाणाकडे जाऊन मी आता समुद्राला जाऊन मिळणार. पण समर्थ म्हणतात, अगं हे निरर्थक वाहन आहे, हे विशेषज्ञ होणं नाहीये, हे आला दिवस गेला दिवस असं रेटणं आहे. तेची जरी बांधून काढले नाना तळी कालवे. या अशा प्रकारे वाहणाऱ्या पाण्याला जर का योग्य प्रकारे वळवलं, योग्य प्रकारे तळी कालवे बांधून काढले, ते शेताकडे जर का वळवलं तर उदक निघे ते वर्तविले, ते जर का वळवलं, नाना जीवन पीक काढले, पुढे उदकापासून झाले पीक सुवर्ण. तर याच्यातनं सोनं निर्माण होणार आहे. नाना उंच आम्रफळे, अंजीर द्राक्ष ऊस केळे, नाना पिके यत्ने जळे निर्माण झाली. त्यासाठी काहीतरी विशेषज्ञ होऊन प्रयत्न करायची गरज आहे. तुमच्या माझ्या प्रपंचामध्ये, तुमच्या माझ्या प्रपंच बोधासाठी हाच महत्वाचा त्यांचं सांगणं आहे की प्रयत्नपूर्वक, जाणीवपूर्वक, हेतुपुरस्सर आपल्याला काहीतरी प्रयत्न करण्याची गरज आहे. हे जे वाहतं पाणी आहे त्याला योग्य दिशेने वळवायची गरज आहे. आणि मग त्याच्यानंतर समर्थ असं म्हणतात की तैसेचे आयुष्य आपले. मी माझाच फोन बंद केला. तैसेचे आयुष्य आपले. शेवटची ओळ खूप महत्वाची, खूप महत्वाचं बोलणारी. तैसेचे आयुष्य आपले, विवेके सार्थकची केले, का जर शोधून पाहिले सारासार. मंडळी, तुमच्या माझ्यामध्ये सुद्धा अनेक चांगल्या गोष्टी या देवानी देऊन पाठवल्यात. तुमच्या माझ्यासाठी सुद्धा काही स्वधर्माची, काही कार्याची विशेष नियुक्ती आहे म्हणून तुमचा माझा जन्म आहे. तर आला दिवस गेला दिवस असं न रेटता आपला स्वधर्म ओळखून, विशेषज्ञ होऊन जर का आपण विशेष प्रयत्नांनी काही गोष्टी करू शकलो तरच आपलं आयुष्य जिता सार्थक, ज्या जीवनाचं सार्थक होणार आहे. नाहीतर या नदीसारखं, ही नदी काय करते, गोड्या पाण्या म्हणजे तिचं आयुष्य जर का काहीही तळी बांधून किंवा तिला वर्तवून जर का तिच्यातनं काही निर्माण केलं नाही तर तिच्या अंगभूत गुणांसह ती समुद्रात जाऊन नष्ट होते. तिचा अंगभूत गुण काय आहे, गोड्या पाण्याचा गुण आहे. त्या गोड्या पाण्याच्या स्वतःच्या अंगभूत गुणासकट ती खाऱ्या पाण्यात विसर्जित होते. जवळजवळ स्वतःचं सगळं अस्तित्व संपवून जाते. समर्थ तसं म्हणतात, तैसेचे आयुष्य आपले. आपलं आयुष्य अगदी तसंच आहे. तुमच्या माझ्यामध्ये असलेल्या गुणांना, हे जे गोडा पाण्याचा जो तिचा गुण आहे, तसं तुमच्या माझ्यामध्येच असलेल्या प्रत्येक गुणाला जर का ओळखलं नाही आणि त्या गुणाप्रमाणे आपल्याला दिलेलं कार्य, आपला स्वधर्म जर का ओळखून आपण वागलो नाही तर आपण आपल्या अंगभूत गुणांसकट नष्ट होऊन जाणार आहोत. आपलं विसर्जन समुद्रामध्ये, खाऱ्या पाण्यामध्ये, त्या नदीसारखं होऊन जाणार आहे. आणि म्हणून प्रपंचबोधाचं सगळ्यात महत्त्वाचं व्यवस्थापन हे असं की केवळ एखाद्या कुटुंबाची, एखाद्या प्रपंचाची सदस्य होऊन न राहता
विशेषज्ञ होऊन आपल्याला तळी कालवे आपल्याला अशी आनंदाची बेटं निर्माण करता येतात का? तर निश्चितपणे येतात. आणि म्हणून ह्याचा अभ्यासक्रम जर का कुठे शोधायला गेलात तर प्रपंचबोधाचा अभ्यासक्रम म्हणजे संपूर्ण दासबोध आहे. सगळा दासबोध हा अगदी अक्षर कसं काढावं म्हणजे प्रपंचाच्या पहिल्या पायरीपासून ते परमार्थाच्या अंतिम विचारापर्यंत हा सगळा दासबोध समर्थांनी आपल्याला सांगितलंय. त्यामुळे प्रपंचबोधाची सगळी सूत्र ही आपल्याला दासबोधात मिळतात आणि समर्थांच्या इतर साहित्यात सुद्धा मिळतात. हा सगळा विचार घेऊन जर का आपण आपलं कुटुंब व्यवस्था जर का सावरली, आपलं मन, आपलं व्यक्तिमत्व, आपलं कुटुंब, आपलं समाजाचं दायित्व आणि आपला राष्ट्रविचार असा जर का पाचही बोटांनी होणारा जर का विचार एकत्रपणे घडवून आणला तर नक्कीच हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचरा आपणची झाला हा जो विश्व गुरु होण्याचा जो संकल्प भारताच्या परंपरेने आपल्याला सांगितलाय तिथे भारताची वाटचाल नक्की होईल. पण त्यासाठी ती अशी काही अचानक होणारी नाही. त्यासाठी आपल्याला आपल्या मनाचा, आपल्या व्यक्तिमत्वाचा, कुटुंबाचा, समाजाचा आणि राष्ट्राचा विचार असा एकत्रितपणे करण्याची खूप गरज आहे असं समर्थांच्या या सगळ्या प्रपंचबोधावरनं दिसतं. असो मंडळी, किती वाजलेत मी बघितलेलं नाही, पण अभ्यासोनी प्रकटावे ना तर झाकोनी असावे, प्रकट होऊनी नासावे हे बरे नव्हे. इतका व्यावहारिक दृष्टिकोन देणारा संत जर मराठी संत मालिकेत दुसरा झाला असं मला वाटत नाही. जे काही सांगायचं असेल ते अभ्यासोनी प्रकटा. आधी अभ्यास करा, आधी करा आणि मग प्रकट करा. ना तरी झाकूनही असावे, नाहीतर झाकून राहिलात तरी चालेल. इतका व्यावहारिक दृष्टिकोन समर्थ देतात. त्यामुळे समर्थांच्या प्रपंचबोधाचा जो काही आजपर्यंत मी अभ्यास केला होता तो तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. जे काही सारं आहे ते त्यांचीच असलेली कृपा आहे, ते त्यांच्याच चरणी अर्पण करते आणि माझे 4 शब्द संपवते. जय जय रघुवीर वसिष्ठ.